जय महाराष्ट्र मित्रांनो, तर रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर इतके सारे लाख रेशन कार्ड इथे रद्द करण्यात आलेले आहेत. तर महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करतोय. तर राज्यामध्ये आधार लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-के-वाय-सी मोहिमेअंतर्गत तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत. यासोबतच राज्यातील 1.5 कोटीहून अधिक रेशन कार्ड धारकांचे ई-के-वाय-सी अद्याप प्रलंबित आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं ही काल माहिती दिली होती. तर मुंबई विभागामध्ये 4,80,000 इथे रेशन कार्ड रद्द करण्यात आले होते. तर मोहिमेमध्ये मुंबईमध्ये सगळ्या अधिक 4.80 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले होते. तर ठाणे विभागात 1.35 लाख कार्ड इथे रद्द करण्यात आले होते. तर राज्यभरामध्ये जर बघायचं झालं तर 6.85 कोटी रेशन कार्ड धारक असून 5.20 कोटी कार्डधारकांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित 1.65 कोटी रेशन कार्ड धारकांना अजून त्यांनी ई-के-वाय-सीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची बाकी होती. तर अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे की ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत जरी संपली असली तरी शासनाकडून पुढील निर्देश येईपर्यंत ही प्रक्रिया अशी सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची ई-के-वाय-सी प्रलंबित अजूनही झालेलं नाहीये त्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली PDS ज्याला आपण म्हणतो अंतर्गत मिळणारे लाभ मिळत राहतील. नागरिकांना घाबरायची गरज नाही आहे असं आवाहन विभागानं केलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण जी काही माहिती होती रेशन कार्ड डिपार्टमेंटने दिली होती. तर रेशन कार्ड रद्द करण्याची मुख्य कारणे म्हणजे अनेक कार्ड बनावट आढळणे किंवा एकाच व्यक्तीच्या नावावरती अनेक कार्ड असणे, तसेच काही कार्डधारक या जगात नाही आहेत, ते एक्सपायर झालेले आहेत, त्यांची नावं अजून तिथे यादीमध्ये आहेत, त्यांची नावं रेशन कार्डमध्ये आहेत आणि ई-के-वाय-सीच्या माध्यमातून त्या अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. जेणेकरून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच इथे धान्याचा पुरवठा होऊ शकतो आणि अन्न नागरी पुरवठा विभागाने सर्व रेशन कार्ड धारकांना आवाहन केले होते की ज्यांचं ई-के-वाय-सी अजून बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं ई-के-वाय-सी पूर्ण करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना इथे करावा लागणार नाही आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण मोफत असून ती रेशन दुकानांमध्ये संबंधित कार्यालयामध्ये करू शकतात. ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता की घर बसल्या ई-के-वाय-सी तुम्ही मेरा रेशन वरून कशी करायची त्याचा संबंधित व्हिडिओ आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतोय. लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करू शकतात. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या रेशन कार्ड धारकांना इथे पाठवून द्यायचा आहे. लवकरात लवकर ई-के-वाय-सी इथे करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अन्न पुरवठा हा बंद होणार नाही आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.